नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शिक्षक आणि शाळांची टाळाटाळ, विद्यार्थ्यांची मोजणी होणार का? निर्धारित वेळेत होईल का पटपडताळणी? पातूर तहसीलवर रहस्यमय वस्तूचा हल्ला, नागरिकांची पळापळ, नेमकं काय घडलं? तहसील कार्यालयात अस्वच्छतेचा कळस, स्वच्छतेसाठी कोण घेणार पुढाकार? हजारो लोकांचा सकाळ संध्याकाळ वावर, पण स्वच्छतेकडे जिल्हा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष का? दत्त जयंतीनिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, भाविकांनी केले मनोभावे पूजन. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांच्या संख्येत असलेली तफावत शोधण्यासाठी शासनाने एकाच वेळी पटपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण याकडे शिक्षक व काही शाळांची टाळाटाळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता ही पटपडताळणी होते की नाही तीही एकाच वेळी हे पाहण्यासारखे असेल. शाळांमधील विद्यार्थ्यांची वास्तविक संख्या, उपस्थिती आणि UDIS प्लस प्रणालीवरील प्रविष्ट माहिती यामधील तफावत रोखण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा मोठे पाऊल उचलले आहे. सर्व शाळांची विद्यार्थ्यांची उपस्थिती एकाच दिवशी आणि एकाच वेळी राज्यस्तरावरील विशेष पथकाद्वारे तपासली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या वास्तविक संख्येवर आधारित संच मान्यता दिली जाणार असल्याने काही शाळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही पारदर्शकता वाढावी आणि अनियमितता थांबावी यासाठी ही पडताळणी अत्यावश्यक असल्याचे बोलले जात आहे. तसेच या पडताळणीत काही चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आहेत. शाळांना भेट देणे बंधनकारक राहणार आहे. पोर्टलवरील माहिती आणि प्रत्यक्ष भेटीत मिळालेली माहिती यांच्यात विसंगती आढळल्यास, बनावट विद्यार्थी किंवा हेतुपुरस्सर वाढवलेली पटसंख्या असे काही आढळल्यास कारवाई होणार आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फेरपडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा पडताळणी करून माहिती अंतिम करावी लागणार आहे. चुकीच्या पद्धतीने भरलेले विद्यार्थी आढळल्यास ते विद्यार्थी कमी करून ही पडताळणी 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पातूर तहसील कार्यालयाच्या आवारात गुरुवारी दुपारी अचानक एक उपेक्षित पाहुणा अवतरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी तहसील कार्यालयाच्या बाहेर धाव घेतली. गुरुवारी दुपारी शांत असलेल्या पातूर तहसीलच्या आवारात अचानक एक ड्रोन येऊन कोसळला. सरकारी कार्यालयाच्या अतिमहत्वाच्या परिसरात ही वस्तू अचानक पडल्याने उपस्थितांमध्ये मोठी धावपळ उडाली. काहीतरी विपरीत घडले या भीतीने लोकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तो ड्रोन जप्त केला आणि तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनुसार जप्त केलेला हा ड्रोन पातूर येथीलच एका महाविद्यालयाशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय कार्यालयाच्या परिसरात ड्रोन येऊन पडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या तपासातून लवकरच या रहस्यावरचा पडदा दूर होण्याची शक्यता आहे. ज्या कार्यालयात दररोज शेकडो लोकांची ये-जा राहते, शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात येतात, ते तहसील कार्यालय देखील स्वच्छ नाही. जिकडे तिकडे कचरा साचलेला दिसतो. नवीन वास्तूचा चेहरा त्यामुळे विद्रूप झाला आहे. संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील का, असे नागरिक विचारत आहेत. अकोला तहसील कार्यालयामध्ये सर्व ठिकाणी कचरा जमा करून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी स्वच्छता करणारे कर्मचारी हे नियमित काम करीत नाही असे दिसून येत आहे. अकोला तहसील कार्यालयामध्ये बहुतांश ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामकाजासाठी नियमित तहसीलमध्ये येतात. या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेपेक्षा आमचे गावच स्वच्छ असल्याचे मत यावेळी नागरिकांनी मांडले आहे. अकोला तहसीलदार यांची बदली झाल्यावर तहसीलमधील कामकाज चांगलेच ढेपाळले असून आता जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे गंभीरपणे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. शहराची स्वच्छता ही ठराविक भागापुरती मर्यादित राहिली नाही.
त्यामुळे शासकीय कार्यालय देखील स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक दिसत नाही. तहसील कार्यालयात प्रवेश केल्यावर वेगळे चित्र पाहायला मिळते. दैनंदिन स्वच्छता केली जाते की नाही असा प्रश्न पडतो. अकोला शहरातील वसंत देसाई परिसरात स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिक प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. परिसरात सर्वत्र घाण, कचरा आणि दुर्गंधी पसरल्याने येथील रहिवासी तसेच सकाळ संध्याकाळी चालण्यासाठी येणारे नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. वॉकिंग ट्रॅकवर नियमितपणे पाणी मारले जात नाही, तसेच कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे परिसराची स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी चिखल, प्लास्टिक आणि विखुरलेला कचरा दिसत असल्याने येथे फिरायला येणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सकाळी ताज्या हवेच्या शोधात येत असताना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाने वसंत देसाई परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसर स्वच्छता मोहीम राबवून वॉकिंग ट्रॅकची नियमित देखभाल करण्याची मागणी केली असून संबंधित यंत्रणेने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गुरुवारी शहरात दत्त जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोष मंदिरात सुरू होता. रामदास पेठेतील दत्त मंदिरासह श्री राजेश्वर मंदिर लगतचे दत्त मंदिर तसेच शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र, नाथ शक्तीपीठ येथे दत्त जयंती सोहळा साजरा झाला. रामदास पेठेतील दत्त मंदिरात दुपारी 4 वाजेपासून दत्त जन्मोत्सवाला आरंभ झाला. कीर्तन आणि दत्तनामाचा गजर होऊन सायंकाळी 6 वाजता श्री दत्त जन्मोत्सव करण्यात आला. भाविक तल्लीन होऊन संपूर्ण सोहळा डोळे भरून पाहत होते. सकाळी दत्त जयंती सप्ताहात सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. येथील जन्मोत्सवासाठी भुसावळ रेल्वे बँड पथक दरवर्षी सेवा देते. गेल्या कित्येक वर्षांची परंपरा त्यांनी जपली आहे. अतिशय सुंदर अशा रचना ते सादर करतात. दत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, नाथ शक्तीपीठ या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने पारायणाला बसले होते. शुक्रवारी महाप्रसाद वितरण होणार आहे. उत्सवाची सांगता होईल. तसेच नाथ शक्तीपीठ शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात देखील श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लेट लतिफीमुळे संबंधित नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे सरकारी आदेशांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागात आज सकाळी 10:47 संजय गांधी विभागाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी कामावरून गैरहजर होते. शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने वृद्ध नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांग महिला त्यांच्या अर्जांबाबत चौकशी करण्यासाठी संजय गांधी विभागात येत आहेत. अनेक दिवसांपासून शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना शासकीय स्तरावरून अनुदान मिळालेले नाही. लाभार्थी सकाळी 9 वाजल्यापासून अकोला तहसील कार्यालयाच्या या विभागाबाहेर अधिकाऱ्यांची वाट पाहत आहेत. परंतु या विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी उशिरा येत असल्याने नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे. संजय गांधी निराधार योजना विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. संजय गांधी विभागात कर्मचारी देवाणघेवाणीशिवाय लाभार्थ्यांचे काम करत नाहीत. शहरातील शेकडो लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात डीबीटी फॉर्म जमा करूनही या शेकडो लाभार्थ्यांचे अनुदान अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. हा एक गंभीर मुद्दा आहे, जो संजय गांधी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. अमरावती पोलिसांनी 6 महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा गुन्हा उघड केला आहे. 19 मे 2025 रोजी फिर्यादी राजेश मिश्रा यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तपास सुरू होता. अखेर गुन्ह्याची उकल झाली. तपासादरम्यान गुन्हे शाखा अमरावती शहर यांना माहिती मिळाली की जलाराम नगर येथे राहणारा अनिकेत भगत याने 6 महिन्यांपूर्वी खोलापुरी गेट परिसरात चोरी केली होती. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने विकास बागळे
व हर्षल राहणार पिंपळगाव जिल्हा यवतमाळ यांच्या मदतीने 18 मे 2025 रोजी खोलापुरी गेट हद्दीतील प्रभुबिहार येथील रहिवासी कॅटरर्स व्यावसायिक राजेश मिश्रा यांच्या घरातून एक चांदीची गणपतीची मूर्ती चोरी केल्याची कबुली दिली. ही मूर्ती त्याच्या साथीदाराने यवतमाळ येथे विकल्याचे सांगत आहे. आरोपीस तपासासाठी खोलापुरी गेट पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढुर्णा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या कथित प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला काही तासातच अटक केली आहे. विशाल जगन रंधई असे मृतकाचे नाव आहे, तर निलेश अरुण ढोणे वय 35 असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रंधई यांचे ढोणे यांच्या पत्नीशी मागील 2 वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू असल्याची चर्चा गावात होती. पत्नीच्या हालचालीवरून ढोणे यांना संशय येत होता. या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. अखेर संशयाची खात्री झाल्यानंतर 2 डिसेंबरच्या रात्री ढोणे यांनी विशाल रंधई याला गावाबाहेरील एकांत ठिकाणी बोलावले. तेथे दोघांमध्ये सुरू झालेला वाद चांगलाच चिघळला. संतापाच्या भरात ढोणे यांनी लाकडी दांड्याने रंधई याला मारहाण केली. यामध्ये रंधईचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. पहाटे गावचे पोलीस पाटील विशाल अहिरकर यांनी सिमेंट रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहिला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तपासात मृतकाचा मोबाईल तपासला असता शेवटचा कॉल आरोपीच्या पत्नीशी झाल्याचे समोर आले. यावरूनच पोलिसांनी ढोणे यांच्यावर संशय घेत शोध मोहीम राबवली. अखेर तो पांढुर्णा रस्त्यावरील एका शेडमध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचनामा करून ढोणे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन राठोड आणि सहकारी करीत आहेत. अमरावती शहर गुन्हे शाखेकडून पर्यावरणाच्या दृष्टीने प्रतिबंधित चायना मांजा विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी गुन्हे शाखे पथकाला दिलेल्या आदेशानुसार कारवाई केली. 3 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना खात्रीलायक माहिती मिळाली की एक इसम ऑक्सिजन पार्क समोर पर्यावरणास घातक असलेला प्रतिबंधित चायना मांजा विकत आहे. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने ऑक्सिजन पार्क समोर जाऊन पाहणी केली. तेव्हा एक इसम प्लास्टिक पोत्यासह संशयितरित्या उभा दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता कुलदीप सिंग बलवीर सिंग टांक राहणार सुदर्शन नगर वडाळी अमरावती असे नाव सांगितले. त्याच्या जवळील प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित मोनाकाईट फायटर व मोनाफिल गोल्ड कंपनीचा चायना मांजा आढळला. 45,000चा मुद्देमाल जप्त केला. इसमाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. पुन्हा पाहूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शिक्षक आणि शाळांची टाळाटाळ, विद्यार्थ्यांची मोजणी होणार का? निर्धारित वेळेत होईल का पटपडताळणी? पातूर तहसीलवर रहस्यमय वस्तूचा हल्ला, नागरिकांची पळापळ, नेमकं काय घडलं? तहसील कार्यालयात अस्वच्छतेचा कळस, स्वच्छतेसाठी कोण घेणार पुढाकार? हजारो लोकांचा सकाळ संध्याकाळ वावर, पण स्वच्छतेकडे जिल्हा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष का? दत्त जयंतीनिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, भाविकांनी केले मनोभावे पूजन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.